पोझिशन थोडं सोपं नाही आहे. बँड थोडासा लूज आहे म्हणून मी मुद्दाम हेवी करत होतो. कर जरूर या, खूप चांगला आणि बँड विकत घ्या त्याच्यासाठी. हाच बँड वापरला ना जिममध्ये आहे जिमच्या अजून बाहेर कर दोन्ही पायात घाल. एरोबिक बेंचवर ठेवू शकता जर ठेवायचं असेल. वाक खाली. हां समोर बघ. हां जा. तो पाय हलवायचा नाही, तो पाय तसंच थांब बघायचं. तर तो पाय तसाच ठेवून घेतला. हा पाय फिक्स असणार आहे. चल वाक स्टेप समोर बघ. तो पाय अजून जवळ घे. इकडे इकडे घे, इकडे आता चल बस ना खाली. गुड चल व्हेरी गुड. करत राहा. येतं का प्रोग्रेस वर. कर कर 10 कर. फोकस कर. चल. ही पोझिशन नेहमी रेडी पोझिशन असं लक्षात घ्या. चल मस्त करतोय. आता फास्ट कर जरा. गुड ठीक आहे. आता एक काम कर, ते अँकलला लाव आणि लंच कर पुढे. पुढचा पाय टाकायचा पुढे. लक्षात घे. चल लंच कर. टाक त्याच्यावर पाय लंच. हा मग तू नाही आहे मोमेंट करा. गुड छान करतोस गौरव. ये मागे वरण टाकायचा पाय. आला नाही. हा कर कर कर. वत्सव करायचं नाही. हा ये आता वर. हा ये चल. थोडं मागे जा अजून. आता कर. गुड खूप छान करतोस. खूप छान करतोस. कर मस्त रे. जा टाक पाय वरती करू मागे. चल खाली घे. हा खाली बरोबर आहे. ते खाली घ्यायला बरोबर आहे. खाली घ्यायला खाली बांधलं तरी चाललं ॲक्च्युली. थोडं खाली बांध. सोपं खाली कुठला पाय चालू रिवर्स पाय. उचल आणि टाक. टाक मागे. बस खाली. जा पुढे. खाली खाली घे. चल चल असं येऊ दे. काय प्रॉब्लेम नाही. जा पुढे. ये मागे. चल जाऊ दे गुडघ्याला. काही प्रॉब्लेम नाही. जाऊ दे गुडघ्यावर असू दे. काय फरक नाही. चल तिथे काय रेस्ट. चल चल गुड. चल तिकडं पुढं ओढणं करून मागे जायचं. नाईस. चल आपण ही पोझिशन घेणं खूप महत्वाचं आहे. ही पोझिशन कळते तुम्हाला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पोझिशन. ह्याच्यामध्ये बँड इथे येणार नाही आणि बँड इथे. तुम्हाला बसायचं असं तुम्ही असं बसू शकता, पण त्यापेक्षा तुम्ही ही पोझिशन ऑकवर्ड आहे थोडीशी, पण ॲथलीटसाठी चांगली. आता तो बँड माझ्या पायात घालतो. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. मी ही पोझिशन घेतली. हा पाय इथे ठेवला आणि मी काय केलं, मी इथे ठेवून अबडक्शन. हा पहिला.
आता ह्याच्यामध्ये क्रॅम्पिंग व्हायची शक्यता जास्त आहे जर तुम्ही फिट नसाल. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही पोझिशन घेतली मी आणि मी इकडं पाहिजे, एक इकडं आणि एक तर टफ आहे, खूप टफ एक्सरसाइज पण अमेझिंग स्ट्रेंथनिंग मला. एक ॲब्डक्टर इकडे हा जेव्हा हा ही पोझिशन घेतो ना, बस त्या साईडला जा, तेव्हा ऑलरेडी ना ह्याचा पेल्विस स्प्लिट झालेला आहे. तेव्हा ऑलरेडी ह्याचे क्वाड्राटस लंबर आणि कोर मसल्स बॅलन्स मध्ये लागलेले आहेत. ह्या पोझिशन मध्ये तुला उचलायचं, उचल अभ्यासन कर. तो हात खाली का उचलायचा तो? कुठला? हा, दोन्ही हात खाली ठेवायचे. काय प्रॉब्लेम, अलग लक्ष. आता तोच पाय मागे घे आणि हिप फ्लेक्शन आता टर्न कर बॉडीला. पण तुम्ही गेला तेव्हा तुम्ही हा हात पण उचललेला ना, मग ते जास्त चॅलेंजिंग. हा चल आता कर हिप फ्लेक्शन. हा कर. आता ऑलरेडी बघा ह्याची